कधीकाळी आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्यांच्याशी आपण तासनतास बोलत असतो. वेगवेगळ्या विषयावरती गप्पा गोष्टी रंगत असतात. एकमेकांची सुखदुःखे मनमोकळेपणाने शेअर केली जात असतात. आयुष्यात एखादी नवीन काही गोष्ट घडली की एखादा एखादा आनंदाचा क्षण आला किंवा एखादे दुःख मनाला स्पर्शून गेले की सर्वात आधी त्या व्यक्तीला सांगावेसे वाटते. कारण तिच्याशी आपले एक वेगळेच बॉन्डिंग तयार झालेले असते. विश्वास, आपुलकी आणि भावनिक जवळीक यामुळे ते बंधन इतके घट्ट झालेले असते की तिच्याशी संवाद साधल्याशिवाय दिवसच पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. पण आयुष्य कायम एकाच वळणावर थांबत नाही. काही प्रसंग असे घडतात, काही गोष्टी अशा समोर येतात, ज्या मनाला खोलवर जखम करून जातात. त्या जखमा शब्दांच्या नसतात, तर विश्वासाच्या असतात. आणि एकदा विश्वासाला तडा गेला, की नात्यातले सर्व काही हळूहळू बदलू लागते. तुटलेल्या विश्वासाचे दुःख हे इतर कोणत्याही दुःखापेक्षा खूप वेगळे असते. कारण ज्या व्यक्तीवर आपण सर्वाधिक विश्वास ठेवलेला असतो, त्याच व्यक्तीकडून जेव्हा अपेक्षाभंग होतो, तेव्हा मनाला सावरणे खूप कठीण जाते. त्यावेळी रागापेक्षा जास्त वेदना होतात आणि तक्रारीपेक्षा जास्त शांतता मनात साचत जाते. मग एक दिवस असा येतो, की कधी काळी ज्याच्याशी म्हणजे ज्या व्यक्तीशी बोलल्याशिवाय दिवस पूर्ण होत नव्हता, त्याच व्यक्तीशी बोलावेसे वाटत नाही. तिचा मेसेज आला किंवा तिने काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, तर मन पूर्वीसारखे उत्सुक होत नाही. तिच्याशी संवाद साधण्याची इच्छा संपून जाते. कारण मनाला समजलेले असते, की काही गोष्टी शब्दांनी नाही तर कृतीने तुटलेल्या असतात. हा अबोला अनेकांना अहंकार वाटतो, पण प्रत्येक अबोल्याच्या मागे अहंकारच असतोच असे नाही. काही वेळा तो आत्मसन्मान असतो. स्वतःला पुन्हा दुखावून घेण्यापासून वाचवण्याचा एक सुंदर प्रयत्न असतो. कारण प्रत्येक वेळी स्वतःला समजावणे, प्रत्येक वेळी आपला झालेला अपमान विसरण्याचा प्रयत्न करणे आणि प्रत्येक वेळी पुन्हा विश्वास ठेवणे हे प्रत्येकालाच जमत नाही. काळ पुढे सरकत राहतो, आठवणी मात्र मनात कुठेतरी जिवंत राहतात. एकेकाळी केलेल्या गप्पा, एकत्र हसलेले क्षण, शेअर केलेली सर्व सुखदुःखे सगळं काही आठवत राहतं. पण त्या आठवणीसोबतच एक जाणीवही कायम मनात असते, राहते की काही नाती रागामुळे संपत नाही, तर ती तुटलेल्या विश्वासामुळे हळूहळू दूर जातात. आणि मग उरतो तो फक्त अबोला. असा अबोला जो शब्दांचा नसतो, तर जखमी झालेल्या मनाचा असतो. कारण काही वेळा माणसं आयुष्यातून जात नाहीत, पण त्यांच्याशी असलेला विश्वास कायमचा निघून जातो.